नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 15वा आपल्या समस्या आपले उपाय या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत. तुम्ही जर चित्रांच्याकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि ती चित्र पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितच एकमेकाशी बोलावंसं वाटतं, संवाद करावासा वाटतो आणि त्यानुसारच या ठिकाणी या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्यावरनं एक मुलगा की ज्या मुलाचं नाव आहे केशव आणि त्याचे वडील, त्या वडिलांचं नाव आहे, वडिलांना तो बाबा असं म्हणतो. त्यामुळं बाबा आणि केशव यांच्यामध्ये जो काही संवाद आहे तो संवाद काय आहे तो आपण पाहू शकतो आणि मग आपली समस्या कोणती आहे, आपले उपाय त्याच्यावर कोणते आहेत याविषयी आपण चर्चा करू शकतो. आणि तुम्ही तुमच्या शब्दामध्ये प्रश्नांची उत्तरं लिहायचे, काही ठिकाणी माहिती तुम्ही खुणाच्या सहाय्यानं करायची आहे आणि त्यानुसार आज आपण हे चित्र पाहूया आणि संवाद वाचूया. बघा, केशव काय म्हणतो बघा आपल्या बाबांना, बाप रे कितीही गर्दी आणि किती ह्या गाड्या. बाबा म्हणतात, तू आज पाहतोस हो ही गर्दी, रोजच अशी गर्दी असते इथे. केशव म्हणतो, एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं, या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल. बाबा म्हणतात, आणि वाहनातून निघणाऱ्या धुरांचं काय. केशव, गर्दी, धूर, वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न, कधी एकदाचं इथून लांब जातोय असं झालं आहे मला. अशा तऱ्हेनं या ठिकाणी केशव आणि केशवच्या बाबांचं संवाद सुरू आहेत. यावरून आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, वाहनांची झालेली आहे, त्याचबरोबर माणसांची झालेली आहे. आणि या मुलानं अतिशय चांगल्या पद्धतीने एक प्रश्न विचारलेला आहे की या गाड्यांना रोज कितीतरी पेट्रोल आणि डिझेल लागत असेल. जे मुलगा थोडासा विचारी आहे, विचार करू शकतो आणि त्यानुसार तो रस्त्यावरच्या गर्दीची माहिती, पेट्रोलची माहिती, त्याचबरोबर वडिलांनी सांगितलेल्या धुरांचं मग त्याला घुसमटल्यासारखं त्या ठिकाणी होतं आणि त्याचाच फायदा म्हणून तो म्हणतो की आपण केव्हा एकदाचं या ठिकाणाहून जातो असं झालेलं आहे. आणि म्हणून केशव आणि बाबांचा हा जो संवाद आहे हा संवाद तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा एक आपण चित्र पाहणार आहोत. तेही चित्र पहा, कचऱ्याचा ढीग भरलेला आहे आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी लोक जी चाललेले आहेत ती तोंडाला हात लावून किंवा रुमाल लावून चाललेले आहेत. कचऱ्याजवळून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत असल्याकारणानं हा संवाद या ठिकाणी आई आणि मिनू नावाची मुलगी आहे, या दोन मुलींच्या आणि आईंच्यामध्ये संवाद सुरू आहे या कचऱ्याच्या संदर्भामध्ये. पाहू शकता या चित्रामध्ये तुम्ही किती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. त्या ठिकाणी दोन झाडं दाखवले आहेत आणि माणसंही दाखवले आहेत आणि त्याचबरोबर मिनू आणि आई ही दोन व्यक्ती या ठिकाणी कसा संवाद करतात त्याचं आपण चित्रण या ठिकाणी पाहणार आहोत, बघणार आहोत आणि त्याचीच आपल्या मनानं उत्तरं आपण लिहायची आहे आणि त्याच्यावरचे उपाय शोधायचे आहेत. बघा, आई काय म्हणते, केवढा हा कचरा. मिनू म्हणते, एवढा कचरा येतो कुठून. आई म्हणते, कुठून म्हणजे आपणच करतो कचरा. मिनू, पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी. आई म्हणते, ओला कचरा सडल्यानं ही दुर्गंधी येते. मिनू म्हणते, बापरे मला श्वास घेणं अवघड झालं आहे. आई, या कचऱ्यांचं काय करत असतील. अशा तऱ्हेनं दोन पाठामधला आपण समस्या पाहिलेल्या आहेत. एक कचऱ्याच्या दुर्गंधी संदर्भामध्ये, दोन प्रदूषण संदर्भामध्ये आणि त्यानुसारच या ठिकाणी एक मोठं चित्र आपल्याला कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही समस्या कशी आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी एक आजी आणि त्या आजीचा नातू अशा स्वरूपामध्ये दाखवले आहेत.
पशुपक्षी वनस्पती घरं वगैरे दाखवले आहेत आणि ते काय म्हणतात त्याचा संवाद आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आत्ता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तो पाहूया. राहुल काय म्हणतो बघा आजीला. राहुल म्हणतो, आजी त्या रस्त्यानं नको जायला. आजी, का रे बाबा. राहुल, बघ तिथे किती कुत्री आहेत. हो रे बाबा, कधी कधी सकाळी एकदम अंगावर धावून येतात. राहुल म्हणतो, अगं आजी, या कुत्र्यामुळं रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते. आजी, अरे कुत्री जोरजोराने भुंकू लागली तर आमच्यासारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते. अशा तऱ्हेनं या ठिकाणी 3 संवादातून तुम्हाला समस्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. आता या समस्यांचा उपाय जर शोधायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना प्रदूषण ही एक मोठी समस्या यासारख्या विषयाचा अभ्यास करून ती समस्या कशी सोडवायची, त्याचे उपाय कसे सोडवायचे याचं तुम्ही लेखन करून आम्हाला दाखवायचं आहे. एवढंच नव्हे तर जे चित्र आपण दुसरं पाहिलं कचऱ्याच्या संदर्भामध्ये, तर कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी कशी समस्या निर्माण झाली आहे, त्याच्यावरचे उपाय कोणते असतील, ते कशा पद्धतीनं सोडवता येईल या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक समस्या यावर निबंध लिहून तो आम्हाला तुम्ही दाखवायचा आहे. तुमच्या आसपास ह्या समस्या असू शकतात. तुमच्या आजूबाजूला या सगळ्या समस्या आहेत त्या कशा निवारल्या जातात याचं विवंचनसुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्याच गावामध्ये तुमच्याच गल्लीमध्ये असणारी विविध प्रकारची जनावरे म्हणा, मग ते गाढव असतील, कुत्रे असतील किंवा जनावरं असतील वेगवेगळ्या प्रकारची, तर या सर्व समस्यांची तुम्ही तुमच्या घरातील आईवडिलांशी किंवा भाऊ बहिणीशी किंवा शिकलेल्या आजूबाजूला शेजारी लोक जे असतात त्या समस्या सोडण्यासाठी काय प्रयत्न करता येईल याचा संवाद तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या कशा सोडवता येतील याचा विचार करून आम्हाला सांगू शकता. एवढंच नव्हे तर या गोष्टींच्यावर असणारा उपाय, जे उपाय तुम्ही काय केला ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं कशा स्वरूपामध्ये मांडू शकता ते तुम्ही मांडू शकता. एवढंच नव्हे तर तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेच्या खोल्या वर्ग ह्या तुम्ही घाण करता का, वस्तू टाकता का, तर त्यासाठी तुम्हाला कोणती काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही तुमच्या मित्राशी संवाद साधू शकता, आपल्या आईवडिलांशी संवाद साधू शकता. एवढंच नव्हे तर जे कचरा आहे त्या कचऱ्यावर नवीन प्रक्रिया करून कोणत्या स्वरूपामध्ये त्या कचऱ्यांची विल्हेवाट लावता येईल, सुका कचरा आणि ओला कचरा अशा स्वरूपामध्ये कचऱ्यांचं विघटन करून त्याच्यापासून काही खत निर्मिती करता येईल का, किंवा अन्य काही उपाय शोधून त्याच्यावर प्रक्रिया करून कोणत्या गोष्टी नवीन तयार करता येतील का, अशा स्वरूपामध्ये तुम्ही त्या कचऱ्यांचा अभ्यास करायचा आहे. एवढंच नव्हे तर कचरा होऊ नये, जास्त कुत्र्यांचा सहसंबंध येऊ नये किंवा प्रदूषण होऊ नये यासाठी तुम्ही स्वतःसुद्धा काही गोष्टी विचार करून यायला पाहिजे. शाळेला येत असताना सायकलीचा वापर करावा, जास्त करून मोठ्या वाहनांचा उपयोग करू नये. इथं तिथं जात असतानासुद्धा मोठमोठ्या वाहनांच्या ऐवजी पायी चालत जावं. छोट्याशा ठिकाणी जायचं असेल किंवा शाळेला यायचं असेल किंवा शेताकडे जायचं असेल तर जास्तीत जास्त सायकलीचा वापर तुम्ही जर केला तर निश्चितच याच्यावर एक प्रकारचा उपाय होऊ शकतो. कचरा मात्र आपण स्वतः करत असल्याकारणानं या कचऱ्याची विल्हेवाट मात्र तुम्ही कशा स्वरूपामध्ये लावायला पाहिजे हे निश्चित आहे. तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया करायला पाहिजे किंवा त्याच्यातून तुम्ही कचराच होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून कचरा होऊ नये म्हणून या गोष्टीशी तुम्ही चर्चा आपल्या मित्रांशी करा. कचरा आपण जो करतो किंवा टाकतो तो सार्वजनिक स्वरूपामध्ये न जाता आपल्याच ठिकाणी राहून त्या कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता त्याचंही तुम्ही नियोजन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून कचराच होऊ नये याची जर तुम्ही काळजी घेतला तर फार चांगलं होईल. आणि यासाठी तुम्ही कचऱ्याबद्दल किंवा कुत्र्यांच्याबद्दल किंवा प्रदूषणांच्याबद्दल सतत जागं राहून या समस्या सोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. या ठिकाणी आपण समस्या आणि त्याचे उपाय ऐकलेत, तुम्ही ऐकून घेतलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांना धन्यवाद 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 धन्यवाद.